नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण या तासाला गणितामध्ये तिसरं प्रकरण पाहणार आहोत, घातांक व घनमूळ. आपल्याला माहीत आहे 7वीच्या इयत्तेमध्ये आपण काही घातांकाचे नियम पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये यम आणि यन हे पूर्णांक असतील तर घातांकाच्या नियमामध्ये इयत्ता 7वीमध्ये समान पाया असेल आणि घातांक वेगळे असतील आणि गुणाकाराचं रूप असेल तर समान पायाबद्दल एक पाया घेऊन घातांकाची बेरीज केली जाते. आता ऍक्च्युली घातांक म्हणजे तरी नेमकं काय, तर गुणाकाराच्या रूपामध्ये उदाहरणार्थ 2 किंवा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर ही 3 ही संख्या किती वेळा आलेली आहे तर 1 2 3 4 म्हणजे 3चा चौथा घात असं म्हटलं जातं. याच्यामध्ये 3 हा पाया आहे आणि घात जो आहे तो 4 आहे. अशा घातांकित संख्या जी आहे त्यांच्यावरील गणितीय क्रिया करताना जे नियम आहेत ते 7वीला आपण पाहिलेले आहे. याच्यामध्ये पहिला जो नियम आहे तो यम आणि यन या पूर्णांक संख्या असतील ए चा यमवा घात गुणिले ए चा यनवा घात, तर 7वीला पाहिलेले आहे दोन्ही पायाबद्दल एक पाया घेऊन या घातांकाची बेरीज केली जाते. म्हणजे ए चा यम अधिक यन असा घात होतो. आता ह्याच क्रियेमध्ये जर भागाकाराची क्रिया असेल इथं ए चा यमवा घात भागिले ए चा यनवा घात बरोबर ए चा यम वजा यन, इथे एक अट्ट आहे, यम हा यन पेक्षा मोठा असतो. आता तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये घात एकच आहे आणि पाया वेगळा आहे. ए गुणिले बी चा यमवा घात याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. इथं पाया समान होता, इथं तसं काही नाही, घात इथं समान होणार आहे कारण की ए चा यमवा घात गुणिले बी चा यमवा घात. हीच प्रक्रिया आपल्याला भागाकाराच्या स्वरूपात करता येते. ए भागिले बी कंसाचा यमवा घात म्हणजेच ए चा यमवा घात भागिले बी चा यमवा घात. आता एखाद्या संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत ही 1 असते. कोणत्याही संख्येचा घात हा जर 0 असेल तर त्याची किंमत 1. मग भली मोठी संख्या जरी असेल आणि त्याचा घात 0 लिहिला तर किंमत ही जी आहे ती 1 येत असते. आता एखाद्या संख्येचा घात ऋण असेल तर तो धन करताना 1 ती पूर्ण संख्या लिहायची. म्हणजे ए चा वजा यमवा घात हा वजा यमवा घात म्हणजे ऋण घात हा जर धन करायचा असेल तर 1 ए चा यमवा घात असा नियम आहे. म्हणजे आपल्याला ती संख्या लिहिताना छेदस्थानी लिहावी लागते. आता एक घाताचा घात म्हणजे एखाद्या संख्येचा घात हा यम आहे आणि कंसाचा घात यन आहे. अशा वेळी ए चा यम गुणिले यन असा घात केला जातो. जे हे घातांकाचे नियम आहेत या नियमामध्ये आपण समान पाया असेल तर दोन्ही पायाबद्दल एक लिहून, गुणाकाराची प्रक्रिया असेल तर घातांकाची बेरीज, भागाकाराची असेल तर वजाबाकी. इथं गुणाकाराचा घात आहे, इथं घाताचा वाटप केलेले आहे. ए चा यमवा घात दिलेला आहे, बी चा यमवा घात दिलेला आहे. आता या ठिकाणी जर समजा भागाकाराची जी प्रक्रिया आहे या भागाकाराच्या प्रक्रियेमध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला एखाद्या संख्येचा घात ऋण असेल तर वेगळ्या पद्धतीने आपण हे तर पाहिलेलंच आहे, पण वेगळ्या पद्धतीने जर पाहायचं म्हणलं तर 1/b कंसाचा ऋण यमवा घात असेल आणि तो जर धन करायचा असेल तर ही संख्या व्यस्त करायची आणि धन घात लिहायचा कारण की b/a कंसाचा यमवा घात असा नियम होऊ शकतो. कारण की आपण लिहिताना
मग अशी लिहिलेलं होतं 1 ही संख्या धन स्वरूपात म्हणजेच ती व्यस्त होत असते. असे घातांकाचे नियम पाहिलेले आहेत. आता या घातांकाच्या नियमावरून काही उदाहरण सुद्धा पाहता येतात आपल्याला. म्हणजे समजा इथं समान पाया जो आहे उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं, पाचचा 7वा घात गुणिले 5चा 3रा घात बरोबर 5चा चौकटी. इथं पहिला नियम आपल्याला वापरता येतो. समान पाया असेल तर दोन्ही पायाबद्दल 1 पाया घ्यायचा आणि इथं गुणाकार असेल तर इथं बेरजेची प्रक्रिया आहे, जे 7 + 3 जे 10 होईल. हे पहिले उदाहरण झालं. प्रत्येकाचं जर एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला यम आणि यन या ज्या पूर्णांक संख्या आहेत त्याच्याऐवजी आकड्याच्या स्वरूपात किंवा संख्येच्या स्वरूपात आपण जर ते लिहिलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा हा जो घातांकाचे नियम जे आहेत ते आपल्याला परिपक्व होऊ शकतील. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर 5चा समजा 4 घात घेतलेला आहे भागिले 5चा 7 घात घेतलेला आहे. ह्या ठिकाणी मात्र आपल्याला 2 नियम वापरावे लागतील. हा पहिला नियम वापरावा लागेल. म्हणजे कसं होणार, 5चा 4 भागाकार असेल तर वजाबाकी 4 - 7 बरोबर 5चा ऋण 4तून 7तून 4 गेले 3 राहिलेले. आणि आपल्याला माहितीये धन करायचं म्हटलं तर 1/5चा हा 3रा होईल. ते असं उत्तर येईल. जे या ठिकाणी घातांकाचे 2 नियम आपण वापरलेले आहेत. आता घाताचा घात असेल समजा 4चा 3रा घात आहे आणि कंसाचा 2रा घात आहे. अशा वेळी आपल्याला माहितीये पाया हा 4 आहे आणि या ठिकाणी घाताचा घात हा जो आहे तो हा नियम वापरावा लागेल आपल्याला. यम गुणिले यन म्हणजे 3 × 2 म्हणजे 3 × 6 होईल. 4चा 6वा घात येईल. आता एखाद्या संख्येचा घात 1 आहे तर आपण 1 पाहिलेलं नाही. उदाहरणार्थ जर समजा सांगितलेलं आहे 7चा 1 घात, जे 7 हे गुणाकाराच्या स्वरूपात एकटेच आहे म्हणजे तिची किंमत 7च येणार आहे. आणि तिथं जर 7चा 0 घात असेल, 7चा 0 घात असेल तर किंमत 1 येते. आता ही एक काय येते बघा, समजा 7चा 5वा घात आहे भागिले 7चा 5वा घात आहे. इथं आपल्याला हा नियम वापरता येईल. होतं गे इथं 7चा 5 - 5 म्हणजे 7चा 0 घात येईल. आता ह्याची किंमत 1 काय येते बघा. इथं दुसऱ्या पद्धतीने आपण पाहूया. हे 7चा 5 आपण हे 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 असं 5 वेळा लिहिते. इथं 7चा 5वा घात म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 आणि गुणिले 7 हे 5 वेळा होईल. इथं 7 1 7 7 1 7 7 1 7 7 1 7 7 1 7 7 1 7 इथं प्रत्येक वेळी 1 1 भागाकार येईल. मग 1चा हा किती वेळा गुणाकार असेल तर 1 येईल. छेद 1 म्हणजेच 7चा 0 घात म्हणजे किंमत 1 येते. ते उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आता एखाद्या संख्येचा ऋण घात असेल म्हणजे 7/5 चा ऋण 8 घात असेल तर धन करताना इथं हा नियम वापरेल आपण. ही संख्या व्यस्त करायची जे 5/7 चा 8वा घात येईल. आणि आपल्याला उदाहरण घ्यायचं म्हणलं तर ही उदाहरण घेता येतील. 4 × 3 कंसाचा 2रा घात जे 4चा 2रा गुणिले 3चा 2रा आणि 8वं जे आहे ते भागाकाराचं घेता येईल. भागाकाराच्या ह्याच्यामध्ये 5 भागिले 3 कंसाचा 7 बरोबर 5चा 7 घात भागिले 3चा 7 घात. अशी ही घातांकाच्या नियमावर आधारित असलेली ही उदाहरणं आहेत. या उदाहरणांचा अभ्यास इयत्ता 7वी मध्ये केलेला आहे. आता 8वीच्या पुस्तकामध्ये किंवा 8वीच्या इयत्तेमध्ये आपल्याला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे, घातांक परिमेय असलेल्या संख्येचा अर्थ. घातांक हा जो आहे तो परिमेय असलेल्या संख्येचा अर्थ.
घातांक परिमेय असलेल्या संख्येचा अर्थ घातांक हा जो आहे हा परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ पाहायचा आहे. याचा अर्थ आत्ताच्या अगोदरच्या याच्यामध्ये आपण एखाद्या संख्येचा घातांक हा पूर्णांक संख्या असेल तर त्याचा अर्थ, त्याचे नियम, त्याची उदाहरणं ही पाहिलेली आहेत. आता एखाद्या संख्येचा घातांक हा जो आहे तो परिमेय संख्या असेल म्हणजे पहिला मुद्दा दिलेला आहे, एखाद्या संख्येचा घातांक हा 1/n या स्वरूपातला असेल तर त्या परिमेय संख्येचा घात 1/n असा असेल तर त्या संख्यांचा अर्थ काय होतोय तो पाहायचा आहे. म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग दाखवताना आपण पाहतो, उदाहरणार्थ 5चा वर्ग. मग 5चा वर्ग घेताना आपण 5च्या डोक्यावर 2 लिहितो आणि त्याचं वर्गमूळ घेताना मात्र काय करतो, म्हणजे एखाद्या संख्येचा वर्ग दाखवताना आपण काय करतो, 5चा वर्ग बरोबर 25 आणि 25चे वर्गमूळ, 25चे वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 5 आहे, पण ते लिहिताना 25चा 1/2 असा घात घेतला जातो. मग तेच आपल्याला असं लिहिता येतं, 25 जेवढे मूळ आहेत ती संख्या इथं लिहिली जाते तर तिथं वर्गमूळ म्हणजे 2, पण आपण 2 लिहित नाही. याचा अर्थ याची किंमत 5 येते. आता हे जे चिन्ह आहे ते करणी चिन्ह आहे, त्याला करणी चिन्ह म्हटलं जातं. मग 25चे वर्गमूळ लिहिताना हे 25चा 1/2 घातलेला जातो. आता साधारणपणे ए या संख्येचा वर्ग आपण ए वर्ग लिहितो आणि एचं वर्गमूळ लिहिताना वर्गमूळ चिन्हात ए लिहितो आणि वर्गमूळ चिन्हात ए लिहिल्यानंतर त्याचा जो घातांक आहे तो एचा 1/2 घात असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर 4चा घन हा जो आहे तो 4 × 16 आणि 16 × 64 होतो. आता हेच आपल्याला घातांक परिमेय संख्या वापरून 64चे घनमूळ बरोबर घनमूळ चिन्हात 64 आणि त्याचं घनमूळ हे 3 आहे. 64चे घनमूळ हे असं लिहिलं जातं. तेच आपल्याला करणी चिन्हात लिहिल्यानंतर 64चा घात हा जो आहे तो वापरून लिहिता येतो. 64चा 1/3 असा लिहिला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं मूळ घेताना 25चं दुसरं मूळ म्हणजेच 25च्या डोक्यावर 1/2 असा घातांक लिहायचा. 64चे घनमूळ लिहिताना 64चा 1/3 असा घातांक लिहायचा. आता 128चे 1/7 मूळ, 128चे 1/7 मूळ हे लिहिताना आपल्याला करणी चिन्हात 128 आणि मूळ हे जे आहे ते 7 इथं लिहायचंय. असा हा जो अभ्यास आहे तो सराव संच 3.1 मध्ये काही उदाहरणे लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो घातांक वापरून संख्या लिहायची. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. असा पहिला प्रश्न आहे. त्यातला पहिलं उदाहरण जे आहे ते 13चे 5वे मूळ. मग आपल्याला माहिती आहे 5वे मूळ आहे याचा अर्थ त्याचा घातांक जो आहे तो 1/5 लिहायचा. जसं इथं 25चे दुसरे मूळ लिहिताना आपण काय केलं, 25च्या डोक्यावर
किंवा 25 पाया घेऊन घातांक हा जो आहे तो 1/2 घेतलेला आहे. तसं इथं 13चे 5वे मूळ, याचा अर्थ 13चा घातांक 1/5 असा लिहायचा आहे. दुसरं जे उदाहरण आहे ते 9चे 6वे मूळ, 9चे 6वे मूळ, याचा अर्थ 9 पाया घेऊन घातांक हा जो आहे तो 6वे मूळ म्हणजे 1/6 असं लिहिलं. हा पाया जरा थोडासा मोठा लिहायचा असतो आणि घातांकाची जी संख्या आहे ती जरा छोटी लिहायची असते. म्हणजे 9चे 6वे मूळ झालेले आहे. आता 30चे 7वे मूळ, 30चे 7वे मूळ, याचा अर्थ 30 पाया लिहून त्याचं मूळ हे 7वं आहे म्हणजे 1/7 असं लिहिलं जातं. असा हा पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये भरपूर उदाहरणं आहेत. 17चे घनमूळ, याचा अर्थ 17 लिहून 1/3 घनमूळ, याचा अर्थ त्याचा घातांक जो आहे तो 1/3 लिहायचा. 256चे वर्गमूळ, याचा अर्थ 256च्या डोक्यावर 1/2 असा घातांक लिहिला जातो किंवा घातांकित संख्येचा पाया 256 घ्यायचा आणि घातांक हा जो आहे तो 1/2 घ्यायचा. आता प्रश्न दुसरा जो आहे तो खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे. खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे असं म्हटलं जातं. असा प्रश्न दुसरा आहे. तर त्याच्यामध्ये 81चा 1/4 पाया घेतलेला आहे. पहिला जो प्रश्न आहे तो 81च्या ऐवजी समजा 84 दिला असेल तर 84चा जो घातांक आहे तो 1/4 असा आहे. तर यामध्ये 84चं हे चौथं मूळ आहे असं म्हटलं जातं. म्हणजे प्रश्न दुसरा जो आहे तो खालील घातांकित संख्या खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे. खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे. कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे असं म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी तिने पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. 81चा घातांक हा जो आहे 81चा तो 1/4 घेतलेला आहे. याचा अर्थ इथं 81चं हे एवढं मूळ आहे म्हणजे चौथे मूळ आहे. याचं उत्तर लिहिताना आपल्याला लिहिता येईल 81चे चौथे मूळ असं पहिलं उदाहरण आहे. दुसऱ्या उदाहरण जर पाहिलं तर 49चा 1/2 आहे. म्हणजे 49चे हे इतवे मूळ आहे म्हणजे दुसरे मूळ आहे. त्यालाच आपण म्हणतो 49चे वर्गमूळ. तिसरं उदाहरण जे आहे ते 15 ही जी संख्या आहे ते 15 या संख्येचं 1/5 दिलेलं आहे. 1/5 याचा अर्थ आपल्याला माहिती आहे 5वे मूळ. 15चे 5वे मूळ अशी उदाहरणं दिलेली आहेत. आणखी उदाहरणं आहेत. 512चा 1/9 दिलेला आहे. याचा अर्थ 512चे 9वे मूळ. 100चा पुढचा दिलेला आहे 1/19 याचा अर्थ 100चं 19वं मूळ. आणि शेवटचं जे उदाहरण दिलेलं आहे तो
6 ही संख्या दिलेली आहे आणि त्याचा घात 1/7 आहे, म्हणजे 6चे 7वे मूळ. आता पुढच्या पॉइंटमध्ये आपण एखाद्या संख्येचं घात जो आहे तो m/n या रूपात असेल तर त्या संख्येचा अर्थ कसा होईल हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.